तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हे झाड कशाचं आहे ते लगेच ओळखले असेल. तर मित्रांनो, हे झाड आंब्याचे झाड आहे. मी आज तुम्हाला एका पांड्याला वर 2 ते 3 शेंडे आले आहेत. तर आपल्याला त्या शेंड्याचे काय करायचे आहे ते आपण ह्या आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, माझे नाव आहे विशाल. तर तुमच्याकडे जर आंब्याचे झाड असेल तर तुम्हाला देखील या असे 3 ते 4 शेंडे बघण्यात आले असेल. तर आपल्याला या शेंड्याचे काय करायचे आहे ते आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला त्या शेंड्यांना मोडून टाकायचे आहे. ते 3 ते 4 शेंडे आहेत एका पाटीला, तर आपल्याला त्याचे 2 ते 3 शेंडे ठेवायचे आहे. तर बघा मित्रांनो, याला 5 शेंडे आहे, तर याचे आपण 2 ते 3 शेंडे ठेवणार आहोत. आणि याला आपण याची कटाई केलेली आहे. हे बघा मित्रांनो, याला आपण 2 ते 3 शेंडे नवीन ठेवलेले आहे आणि आपण याला पण असे करणार आहोत. तर तुम्ही म्हणशाल की आपण त्याला कशाने मोडायचे, चाकूने कापायचे का विळ्याने कापायचे? तर तसं न करता आपल्याला त्याला हाताने व्यवस्थितपणे मोडायचं आहे. तर चला तर आपण ते शेंडे मोडूया. तर बघा मित्रांनो, आपण त्याचे शेंडे मोडलेले आहेत आणि त्याचे शेंडे होते, आपण त्याला 2 शेंडे ठेवलेले आहेत. आपण त्याचे 3 शेंडे मोडून टाकलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आपल्याला त्या पानांना न धक्का लावता, पानं न मोडता ते शेंडे मोडायचे आहे. तर झाडांना पानांचा भरपूरसा फायदा असतो, त्यामुळे आपल्याला कोणत्याही झाडाची पानं मोडली नाही पाहिजे. तर मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण पुढचा ब्लॉग कलमीच्या रोपट्यावर ब्लॉग बनणार आहोत, त्याला मोहरसुद्धा आलेला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.